डियर स्टुडंट्स, सो आपण जसं डिस्कस केलं आहे क्लासमध्ये, आपण आज स्ट्रेट लाईनचे PYQ स्टार्ट करतो आहेत. एव्हरीडे 10 क्वेश्चन्स कंप्लीट करायचं टार्गेट ठेवलेलं आहे, बरोबर? येस. सो PYQज स्टार्ट करूयात. हे तुमचे मॉड्यूल्समधलेच PYQज आहेत. आपण जे क्लासमधनं तुम्हाला मॉड्यूल्स प्रोव्हाइड केलेत, तर त्या मॉड्यूल्समधनंच क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करतो आहे. पण काय क्लासरूममध्ये सगळे PYQ सॉल्व्ह करणं पॉसिबल नाही, तर क्लासरूममध्ये आपण काही क्रिटिकल थिंकिंग क्वेश्चन्स आणि बाकी क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू आणि आता व्हिडिओ सोल्युशनमध्ये आपण PYQ सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिलं क्वेश्चन काय, आणि सगळ्यांनी हे क्वेश्चन्सचे सोल्युशन आपल्या मॅथ्सच्या बुकमध्ये कॉपी करून घ्यायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं. ठीक आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन, वी स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. अँड व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन सेइंग? इफ अ straight line ax plus by plus c is equal to 0 always passes through a point 1, -2, then a, b, c are in p arithmetic progression, hp harmonic progression, gp none of this above. तर यातनं कोणता ऑप्शन बरोबर आहे? ओके, आपल्याला एक स्ट्रेट लाईन दिले आणि सगळ्यांना माहिती आहे की स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय हाच आहे ना, जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हा इक्वेशन नेहमी पास होतो या पॉईंटमधून 1, -2 पास होतो 1, -2. सो द पॉईंट इज 1, -2. सो मला सांगा ह्या पॉईंटमध्ये आता हे असतील आपले एक्स कॉर्डिनेट्स आणि हे असतात आपले वाय कॉर्डिनेट्स. सो एक्स अँड वाय कॉर्डिनेट्सला या इक्वेशनमध्ये पुट करून बघूयात काय येतोय. सो काय येणार? एक्स म्हणजे 1, तर सो इंटू 1 प्लस बी टू वाय, वाय म्हणजे -2 आहेत आपल्याकडे, c इक्वल टू 0. तर सो काय येणार? a मायनस बी, काय येणार आपल्याकडे? a मायनस बी c इक्वल टू 0. हा मिडल टर्मला जर मी राईट हँड साईडकडे घेऊन गेलो तर मला काय भेटणार? a प्लस c इज इक्वल टू 2b. आता हे तुम्हाला बघूनच क्लिक झालं असेल, a प्लस c इज इक्वल टू 2b. हे बघूनच तुम्हाला समजलं असेल की आपला ऑप्शन काय. येस, आपला ऑप्शन जो आहे तो आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, बरोबर. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आहे हे तुम्ही 10th मध्ये पण शिकलात, बरोबर. व्हॉट इज अन एपी? एपी किंवा अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय असतो? इन विच द टर्म अरिथमेटिक प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स इन विच टर्म इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बाय अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. आणि एक तुम्ही 10वी मध्ये पण शिकलात, ज्यावेळेस तुम्हाला मिडल टर्म ॲव्हरेज भेटेल बाकी 2 टर्म्सचे, तर आपण त्याला एपी म्हणतो ना. जसं की तुम्हाला असं भेटलं कधी बी इज इक्वल टू प्लस c/2, म्हणजे बी कोण असतो? मिडल टर्म असतो, मधला टर्म बाकी 2 टर्मचा ॲव्हरेज भेटला तर तो एपी असतो. तर आपण असं पण सांगू शकतो ना, जसं आपल्याला भेटले हा पण बरोबर आहे ना. ए प्लस c इज इक्वल टू 2b. तर असं जर तुम्हाला कधी पण सिक्वेन्स भेटलं तर या सिक्वेन्सलाच आपण काय म्हणतो? अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो अरिथमेटिक प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स इन विच द टर्म increases or decreases by a constant value. We can say when we get the middle term as the average of other 2 terms, then we can say that the term is in a arithmetic progression. या क्वेश्चनचा राईट आन्सर काय आपल्याकडे? या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, अरिथमेटिक प्रोग्रेशन. समजलं? चलो नेक्स्ट सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात. पहिला क्वेश्चन खूप सिंपल होता. नेक्स्ट, ओके, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट, आपल्याला काय दिले? ओके, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 3, -1 -3, 1. Okay. Parallel to the line which bisects angle between coordinate axes. Okay, हे क्वेश्चनला थोडं तुम्हाला इझी करून देण्यासाठी ना मी हे सांगतो तुम्हाला. आपल्याला आधी आपण एक काम करू, आधी आपण कोऑर्डिनेट ॲक्सेस ड्रॉ करून घेऊ. सो हे XY ॲक्सेस, Y ॲक्सेस. काय सांगितलं? द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट पॅरल टू द लाईन विच बायसेक्ट्स द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सेस. आपल्याकडे बेसिकली 2 लाईन आहेत. क्वेश्चन जर तुम्ही नीट बघितलं ना तर तुम्हाला समजेल आपल्याकडे 2 लाईन आहेत. आपल्याला सगळ्यात आधी काय सांगितलंय? आपल्याला असं इक्वेशन काढायचं आहे एका लाईनचं, आणि ज्या लाईनवरती एक पॉईंट आपल्याला माहिती आहे, दॅट इज लेट्स -3, 1. सो -3, 1 म्हटलं की सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथून असं एक पॅरलल, म्हणजे असं एक लाईन आहे, हा एक लाईन आहे समजा, हा एक लाईन आहे, and parallel to the line which bisects the angle between coordinate axes. आता आपला हा जो लाईन आहे ना, याला लाईन, हा लाईन आपला लाईन. का बरं आपला लाईन? कारण याचाच इक्वेशन पण काढायचं ना आपल्याला. आणि हा पॅरलल आहे अजून एका दुसऱ्या लाईनला, आणि जो कुठून जातोय? पॅरलल टू द लाईन विच बायसेक्ट्स बायसेक्ट्स द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस. असं एक लाईन जातोय जो कोऑर्डिनेट ॲक्सेसला बायसेक्ट करून जातोय. बघा, एकदम असं मधून जाणार,
म्हणजे बायसेक म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सेम असणार, 45 असेल बरोबर. बायसेक म्हणजे काय 90 असतो ना, हे टोटल 90 असतो, हा अँगल कधी असणार 45 असणार. समजलं का तुम्हाला? हां, हा जो ब्लू कलरचा लाईन आहे ना पॅरल, आता ॲक्च्युली मी ड्रॉ करताना तुम्हाला पॅरल दिसत नाही आहे कारण आता माझ्याकडे स्केल वगैरे असं काही नाही आहे, पण तुम्ही समजून घ्या हे दोन लाईन एकमेकांना पॅरल आहेत. हा लाईन जो ब्लू कलरचा लाईन आहे ना, हा आणि हा पिंक कलरचा लाईन, हे दोन लाईन पॅरल आहेत आणि आपल्याला या लाईनचं इक्वेशन काढायचं ज्याच्यावरती आपल्याला एक पॉईंट माहिती आहे. तर तो काय करता येईल बरं, मग सांगा बरं. आधी तुम्ही एक काम करा ना, या लाईनचा स्लोप काढा ना, आधी या लाईनचा स्लोप काढा. आता हाचा या लाईनचा स्लोप आणि आपला हा लाईनचा स्लोप विल बी सेम ना, वेन द लाईन्स आर पॅरल देन द स्लोप विल बी सेम. स्लोप आणि तुम्हाला एक पॉईंट माहिती आहे, स्लोप पॉईंट फॉर्मने आपला आन्सर येऊ शकतो. करायचं आपल्याला, ठीक आहे. सो मला सांगा हा अँगल 45 आहे, उरला अँगल किती 90. मला सांगा थीटा किती आलं, थीटा येतो 45 डिग्री 90. आता हे नका म्हणून सर हे 45 कुठून आलं, अरे हा 45 कुठून आला, कारण आपला हा जो लाईन आहे ना हा कॉर्डिनेट ॲक्सिसला बायसेक्ट करतोय, बायसेक्ट म्हणजे इक्वली डिवाइड करतोय, ठीक आहे. सो थीटा किती आला, थीटा आला 135. सो इथून तुम्ही स्लोप काढू शकता ना, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ना m = tan θ. सांगा m = tan 135. ठीक आहे, सांगा मला 135 काय कसं लिहू शकतो रे, tan 180 - 45 लिहू शकतो ट्रिग्नोमेट्री वापरून. तर सांगा tan 180 म्हणजे पाय मायनस म्हणजे आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये देतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये आपण -n लावतो, tan पहिला मारून टाकतो आणि राहणार काय फक्त tan 45. अँड सगळ्यांना माहिती आहे रे tan 45 म्हणजे 1, पण आपला आन्सर येतं स्लोप काय येणार, स्लोप येणार तर -1. समजा एका लाईनचा स्लोप -1 असेल तर दुसरा लाईनचा पण स्लोप, आता हा लाईनचा पण स्लोप -1 असेल ना, हा जो ब्लू कलरचा लाईन आहे याचा पण स्लोप -1 असेल. सो वी कॅन यूज स्लोप पॉईंट फॉर्म बाय स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप पॉईंट फॉर्म काय म्हणतो आपला, y - y1 = m × x - x1 बरोबर. तर x1 y1 कोण असतील, हा कॉर्डिनेट्स. सो सांगा y - y1 म्हणजे कोण 1 = m म्हणजे -1 ब्रॅकेट x - x1 म्हणजे -3 म्हणजे हे झालं +3. सांगा पटकन y - 1 = -x - 3. रिअरेंज करूयात, एक्सला प्लसमध्ये ठेवा नेहमी. सो x + y -1 + 3 = 0. सो x + y हे काय होणार -1 + 3 + 2 = 0. सो दिस विल बी द फायनल आन्सर. x + y + 2 = 0 अँड द राईट आन्सर इज ऑप्शन. समजलं का तुम्हाला, क्वेश्चन समजलं काय करायचं होतं आपल्याला, ठीक आहे. क्वेश्चन नीट समजून घ्या, ठीक आहे. द इक्वेशन ऑफ लाईन पॅरल, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट म्हणजे आपला लाईन ज्याचा इक्वेशन काढायचं आहे तो एका पॉईंटनी पास होतोय -3,1 आणि आपला लाईन दुसऱ्या एक लाईनला पॅरल आहे जो कॉर्डिनेट ॲक्सिसला बायसेक्ट करतोय, असं आपल्याला क्वेश्चन सांगितलं होतं. पण एवढं सगळं करण्यापेक्षा शॉर्टकट पण सांगितलेलं मी, आता याच क्वेश्चनवरती आपण शॉर्टकट पण अप्लाय करूयात. एवढं सगळं करण्यापेक्षा हे असं केलं तरी चालेल, असं केलं तरी तुमचा आन्सर येतो. पण मी तुम्हाला क्लासमध्ये शॉर्टकट पण शिकवलं ना, तुम्हाला क्लासमध्ये शॉर्टकट शिकवले की नाही, शॉर्टकट पण शिकवले बरोबर. तुम्हाला सांगा शॉर्टकट वापरता येतं का, एकदा चेक करूयात. शॉर्टकट नेहमी शॉर्टकट वापरता येतं की नाही आपल्याला माहीत नाही, कारण हे बघा ना आपल्याला हाच लाईनचं इक्वेशन काढायचं ना आणि त्या लाईनचं इक्वेशन काढायचं आणि या लाईनवरती आपल्याला एक पॉईंट माहिती आहे. सो या लाईनवरती आपल्याला एक पॉईंट माहिती आहे म्हणजे आपल्याला इथं ऑप्शनमध्ये इक्वेशन ऑलरेडी दिलेले आहेत. सो जस्ट पुट द व्हॅल्यू ऑफ x अँड y आणि तो इक्वेशनला सॅटिस्फाय करतोय की नाही असं पण आपण चेक करू शकतो. पण आपल्याला इथं या केसमध्ये मला वाटतं 2 आन्सर भेटेल बरोबर. हे दोन्ही बरोबर आहेत ॲक्च्युली. आपण असं पुट केलं ना पॉईंट तर तुम्हाला हा पण आन्सर बरोबर ट्राय करू बघा. काय येतं x म्हणजे काय -3 + 1 y म्हणजे 1 + 2 = 0. काय येणार रे -2 + 2 = 0 म्हणजे 0 = 0. हा तर सॅटिस्फाय होतो, हा इक्वेशन पण सॅटिस्फाय होतो. दुसरा इक्वेशन बघूयात. x म्हणजे काय आपल्याकडे -3 - 1 + 4 = 0. -4 + 4 = 0. हा पण सॅटिस्फाय होतो रे, हा पण सॅटिस्फाय होतो. सो आपलं शॉर्टकट नेहमी कामाला येणार नाही. आता इथं 2 इक्वेशन आहेत. आता काही लोक इथं बोथ A and B पण करू शकतात. बोथ A and B आपला आन्सर असू शकतो ना, तुम्हाला बोथ A and B हे दोन्ही सॅटिस्फाय करतात तर आपला आन्सर बोथ A and B पण असू शकतो, राईट. आपण जर मॅन्युअली सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर तर आपल्याला इक्वेशन 1 भेटतोय, बट आपल्याला हा पण इक्वेशन सॅटिस्फाय करताना दिसतो ना या पॉईंटला. आणि हा इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल म्हणजे हा पण बरोबरच आहे ना.
समजतं का तुम्हाला? हा इक्वेशन त्या पॉईंटला सॅटिस्फाय करतोय म्हणजे हा पण आन्सर आपला बरोबरच आहे. ठीक आहे, द बोथ ए अँड बी इज द राईट आन्सर. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय सांगतोय, इफ ए 5,8 बी -3,4 and C 7, are vertices of triangle ABC, then measure angle B is 90 degree, then K, what is K? ओके. हा क्वेश्चन खूप इझी आहे बघा. आपल्याला फक्त बेसिक जॉमेट्री वापरायचं आहे. ठीक आहे, आपल्याला त्यांनी एक राईट अँगल ट्रायंगल दिलेलं आहे. सो लेट्स टेक दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल वेअर बी इज 90 डिग्री. ओके, म्हणजे हा बी 90 डिग्री असणार आहे, ए आणि हा सी. मला सांगा ए चे कॉर्डिनेट्स काय दिले आपल्याकडे, 5,8. द कॉर्डिनेट्स ऑफ ए इज 5,8. बी किती दिले, -3,4 अँड सी काय दिले, 7, K राईट, अँड दिस इज 90 डिग्री. काढायचं मला, काढायचं. के कसं काढणार तुम्ही, सिम्पल आहे ना. हे असं बघा, 10th मध्ये पण आपण खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. आपला पायथागोरस थेरम काय सांगतो रे, पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. असं पण करून सॉल्व्ह करू शकतो. आणि आपण AC कसं काढणार रे, तर AC कसं काढणार, AC किंवा AB किंवा BC, जस्ट बाय अप्लाय डिस्टन्स फॉर्म्युला. समजा तुम्हाला AB काढायचं आहे, AB कसं काढणार, रूट आहे ना डिस्टन्स फॉर्म्युला, x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. जस्ट अप्लाय द डिस्टन्स फॉर्म्युला. ट्राय करूयात. सो मला सांगा AC काढायचं आपल्याला, AC बरोबर, AC. सो AC मध्ये तुम्ही आता AC स्क्वेअर आहे ना, तर तुम्हाला रूट घ्यायची गरज नाही. फक्त तुम्ही असं AB घेतलं तर तुम्हाला रूट घ्यायचं. पण आपल्याकडे आता AC स्क्वेअर आहे, स्क्वेअरला रूट घ्यायची गरज नाही. दिस इज बाय पायथागोरस थेरम. हे कसं लिहिलं, पायथागोरस थेरम. ठीक आहे, सो याला रूट घ्यायची गरज नाही. सो लिहा AC लिहा. काय येणार AC आपल्याकडे, x2 - x1. एक काम करा, AC मध्ये काम करा, याला x1 y1 असं ट्रीट करा, याला x2 y2 असं ट्रीट करा ना. सांगा आता, सांगा AC x2 - x1. x2 काय आपल्याकडे 7, 7 - 4 होल स्क्वेअर बरोबर, x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1. y2 काय आपल्याकडे a - 8 बरोबर, आपल्याकडे a - 8 द होल स्क्वेअर. आपण ACचं लिहिलंय बरोबर. आता ABचं लिहूयात. फॉर AB काय येणार आहे, काम करा आता x1 y1 चेंज करा. हे प्रॅक्टिस एवढं असलं पाहिजे, सगळं मॅन्युअली तुम्हाला x1 y1 न लिहिता पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण काय करतोय, AB घेतोय बरोबर. सो AB मध्ये काय करायचं, x1 y1 घ्या आणि B ला x2 y2 असं घ्या. सांगा पटकन. हे डिस्टन्स फॉर्म्युला लावा, AB वर डिस्टन्स फॉर्म्युला लावा बरं. रूट घेऊ नका, कारण ऑलरेडी AB स्क्वेअर आहे. ते AB असता तर रूट घेतला असता. सांगा x2 - x1 आपल्याकडे x2 - 3 -x1 म्हणजे 5 -3 - 5 चा होल स्क्वेअर प्लस y2 - 1 y2 म्हणजे 4 -8 चा होल स्क्वेअर बरोबर. सो आपला AB पण डन. AB झाल्यानंतर कोणाला घेऊ, आफ्टर AB विल टेक BC. सांगा BC काय येणार, काम करा आता, हे इथं घ्या x1 y1, हा बनतो आपला x2 y2 बरोबर. सांगा, सो मध्ये प्लसचं साईन द्या, आता मध्ये प्लस आहे ना. मला सांगा BC मध्ये काय करा, x2 - x1 करा, x2 7 -x1 म्हणजे -3 म्हणजे +3 झाला. सो होल स्क्वेअर प्लस y2 - y1 y2 म्हणजे काय K -y1 म्हणजे 4 होल स्क्वेअर. या ब्रॅकेटला ओपन अप करा बरं. मला सांगा पटकन सांगा, 7 - 4. ओके, 7 - 4 किती होतं रे बाबा, येतो बरोबर. मिनिट, 7 - 4 आहे का, AC 7 - 5 आला पाहिजे ना रे. इथं गडबड झाला बघा, 4 नाही आहे. ठीक आहे, हे 5 आला पाहिजे आपलं. 7 - 5 कारण आपण y2 - x2 - x1 केला. हे बघा ना, x2 आणि हा x1 होता ना, 7 - 5. हां सांगा, 7 - 5 काय येणार, 5 6 7 म्हणजे 2 चा स्क्वेअर किती येतो, 4. डायरेक्ट लिहून टाका 4 प्लस हे का, हे सांगा, हे -8 चा स्क्वेअर -8 द होल स्क्वेअर. सांगा -b द होल स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर -2ab + b स्क्वेअर. सो लिहा a स्क्वेअर -2b म्हणजे 2 × 8 × k म्हणजे 16k प्लस
बी स्क्वेअर म्हणजे 8 स्क्वेअर म्हणजे काय तो 64 येतो बरोबर. हा झाला लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईडमध्ये काय लिहिणार -3 -5 मायनस मायनस प्लस आणि काय येतो -8 -8चा स्क्वेअर 64 प्लस मायनस मायनस प्लस होतो ना -8 × -8 बरोबर. सांगा 4 - 8 4 - 8 4 आणि 4चा स्क्वेअर 16 प्लस 7 + 3 7 8 9 10 10चा स्क्वेअर 100 प्लस a - b द होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहा a स्क्वेअर मायनस 4 8k प्लस 4 स्क्वेअर इज 16 बरोबर. आता काय काय कॅन्सल होते बघा बरं. के स्क्वेअर कॅन्सल होतोय के स्क्वेअर प्लस के स्क्वेअर 64 + 64 कॅन्सल होतोय प्लस 64 + 64 कॅन्सल होतोय. अजून कोण कॅन्सल होते का नाही करा ते कॅन्सल होत आहे त्यांना राहू द्या. आता एक काम करा मला सांगा हे तर काय राहतोय 4 + 16k सिम्प्लिफाय करून घ्या थोडं. सांगा 16 + 16 32 32 + 100 32 + 100 132 32 मायनस 8k मायनस 8k. आता यांना थोडं रिअरेंज करू. एक काम करा 4 132 इकडे आलं तर -132 इक्वल टू आहे काम करा बाकीच्यांना पण इकडेच घ्या ना आहे -16 इथं -16 आला पाहिजे ना. हां 16k -16 मध्ये ना -16k मग इथं काय येणार -16k हा -8k इकडे आलं तर प्लस 8k प्लस 8k = 0. मला सांगा इथं काय येणार -128 4 - 132 -128 हे काय येणार -8k = 0. याला आपण इथं सॉल्व केलं तर काय येणार k = 128 on -k = 128/8. सो kचा व्हॅल्यू काय येतो 8 1 जा 16 जा 128 राईट. सो -16 सो आहे का आपल्या ऑप्शनमध्ये -16 हो आहे. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ओके सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. समजलं का. बेसिक होता रे एकदम बेसिक होता. 10th मध्ये पण तुम्ही मला वाटतं या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील बरोबर. या टाईपचे क्वेश्चन जर विचारलं तर मार्क्स नाही गेले पाहिजे ठीक आहे. फक्त तुम्हाला पायथागोरस थेरम वापरायचा होता आणि a² + a म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा होता बस ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 3 डन. कॅन गो टू क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय सांगते बघा बरं. इफ P 2, 2 Q -2, 4 and R 3, 4 are the vertices of triangle PQR, then the equation of median through vertex R. ओके सो एक डायग्राम ड्रॉ करा तुम्ही. याला P नाव द्या Q नाव द्या आणि R नाव. त्यांचे कॉर्डिनेट्स लिहिले तर बेटर राहील. 2, 2 Q काय -2, 4 अँड R काय 3, 4 ठीक आहे. R इज नथिंग बट 3, 4 द इक्वेशन ऑफ मीडियन थ्रू वर्टेक्स R. वर्टेक्स R वरनं मीडियन जातोय वर्टेक्स R वरनं मीडियन जातोय आणि या मीडियनचं आपल्याला मीडियनचं काय करायचं आहे या मीडियनचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. या मीडियनचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं समजलं का तुम्हाला. सो AQR एक काम करा या पॉईंटला S नाव द्या ठीक आहे. सो तुम्हाला याचं इक्वेशन काढायचं आहे. अरे उघड आहे का सांगा ना. हा मीडियन आहे ना मीडियन म्हणजे हा एकदम मिड पॉईंट पासून जातो ना. Qच्या मिड पॉईंट पासून S जाणार ना. तर Rचा मीडियन असेल तर Qच्या एकदम मिड पॉईंट पासून जाणार. सो तुम्ही S ला काढू शकता ना. S काय आहे मला सांगा बरं. मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा. S काढण्यासाठी मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा. सो 2 -2/2 2 + 4/2 सो काय येणार आहे तुम्हाला 0, 6/2 इज नथिंग बट 3. सो तुम्हाला S भेटला. Sचे कॉर्डिनेट्स काय आहेत 0, 3. तर मला सांगा रे तुम्हाला या लाईनवरती 2 पॉईंट्स माहिती आहे ना. या लाईनवरती 2 पॉईंट्स माहिती आहे ना तर तुम्ही या लाईनचं इक्वेशन काढू शकता ना. तेच काढायचं ना. त्यांचं इक्वेशन ऑफ मीडियन हा पिंक कलरमध्ये जो लाईन आहे ना याला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ मीडियन. मला सांगा तुम्ही या इक्वेशन ऑफ मीडियन काढू शकता की नाही काढू शकता बाय 2 पॉईंट फॉर्म. येस सो बाय 2 पॉईंट फॉर्म आपला 2 पॉईंट फॉर्म काय सांगतो काय 2 पॉईंट फॉर्म y - y1 upon y1 - y2 is equal to x - x1 upon x1 - x2. त्यावेळेस आपल्याकडे 2 पॉईंट्स माहीत असतात आपण 2 पॉईंट फॉर्म वापरतो. ज्यावेळेस आपल्याकडे एक पॉईंट माहिती आहे आणि एक स्लोप माहिती आहे तर आपण स्लोप पॉईंट फॉर्म वापरतो.
त्यावेळेस आपल्याकडे एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट दोन्ही माहीत असेल, आपण डबल इंटरसेप्ट फॉर्म वापरतो. राईट, दीज ऑल आर दी फॉर्म्युलाज. सांगा वाय मायनस y1. y1 आता काय आहे, काम करा, याला x1 y1 असं घ्या, x2 y2 असं घ्या, y मायनस y1. y1 म्हणजे काय 4 अपॉन 4 मायनस y2. y2 म्हणजे इक्वल टू x मायनस x1 म्हणजे 3 अपॉन 3 मायनस x2 म्हणजे 0. बरोबर. सांगा काय बनणार आहे, y मायनस 4 अपॉन 4 मायनस 3 इज 1 इज इक्वल टू x मायनस 3 अपॉन 3 मायनस 0 इज 3. क्रॉस मल्टिप्लाय करा, 3y मायनस 12 इज इक्वल टू 4 3 12 इज इक्वल टू x मायनस 3. इरेंज करा, एक्सला प्लसमध्येच राहू द्या, मायनस 3y मायनस 3, आता हा मायनस 12 इकडे आला तर प्लस 12 इक्वल टू 0. सांगा x मायनस 3y x मायनस मायनस साइन प्लस होणार आणि आपला डिफरन्स काय होणार आहे, एक ऑप्शन x मायनस 3y प्लस 9, x मायनस 3y x मायनस 3, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. बरोबर, x मायनस 3y प्लस 9. बरोबर. टाईपचे क्वेश्चन पण आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केले आहेत किंवा आय होप सो तुम्हाला सोपं जात असेल. ठीक आहे, चलो. सो क्वेश्चन नंबर 4 डन. आफ्टर क्वेश्चन नंबर 4 देन वी कॅन मूव टू क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय सांगते बघा बरं. क्वेश्चन नंबर 5, द y इंटरसेप्ट ऑफ अ लाइन पासिंग थ्रू a 6,1 and is perpendicular to the line x minus 2y is equal to 4. ओके, आपल्याला y इंटरसेप्ट काढायचं आहे आणि y इंटरसेप्ट हा शब्द आला, y इंटरसेप्ट हा शब्द आला तर तुम्हाला काय आठवलं पाहिजे, y इंटरसेप्ट म्हणजे नंतर जो इक्वेशन भेटेल त्याच्यामध्ये काय करा, पुट x इक्वल टू 0. जर तुम्हाला y इंटरसेप्ट काढायचं तर x बरोबर ना, एक मिनिट, तुम्हाला y इंटरसेप्ट बरोबर y इंटरसेप्ट काढायचं तर x इक्वल टू 0 पुट करायचं आणि x इंटरसेप्ट काढायचं तर y इक्वल टू 0 पुट करणार. बरोबर. हां, मला सांगा, आणि आपल्याकडे एक लाईन, आपल्याकडे एक पॉईंट पण माहिती आहे 6,1. सो वी नो अ पॉईंट. व्हॉट इज अ पॉईंट? पॉईंट इज नथिंग बट 6,1. दिस पॉईंट म्हणजे एक पॉईंट आहे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हा पॉईंट काय 6,1, हा पॉईंटचं नाव आहे ए. या लाईनचं इक्वेशन काय, x मायनस y इक्वल टू 4. याचा स्लोप काढा. याचा स्लोप काढला की याचा स्लोप एकदम त्याचा उलटा असेल, मायनस एन लावा. सो तुम्हाला याचा स्लोप माहिती असेल, तुम्हाला हा पॉईंट माहिती असेल, तुम्ही हे कॉर्डिनेट्स काढू शकता ना, एक्स आणि वाय. तर आपल्याला तर फक्त वाय काढायचे, वाय इंटरसेप्ट काढायचे. बरोबर, फक्त वाय इंटरसेप्ट काढायचे. ठीक आहे, मला सांगा बरं, स्लोप काढा बरं. याचा स्लोप काय येणार, हे स्लोप काय येणार आपल्याकडे, स्लोपचा फॉर्म्युला काय रे, मायनस ए बाय बी ना. घरा इथं लिहिण्यापेक्षा इकडेच लिहि तुम्ही. स्लोपचा या इक्वेशनचा स्लोप कसा काढणार, एम इज इक्वल टू मायनस बाय बी. सो व्हॉट इज मायनस ए, मायनस 1 मायनस 2, दॅट इज नथिंग बट 1/2. नाउ टेल मी व्हॉट विल बी द स्लोप ऑफ दिस लाइन m2. तर उलटं कारण मायनस लिहिलं, सो मायनस 2. स्लोप इज नथिंग बट मायनस 2. समजलं का, या लाईनचा स्लोप किती आहे, मायनस 2. मला सांगा, आता तुम्हाला पॉईंट माहिती आहे, तुम्हाला एक स्लोप माहिती आहे, सो तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म वापरू शकता ना, m इक्वल टू मायनस 2. सो स्लोप पॉइंट फॉर्म, what is slope point form, y minus y1 is equal to m in bracket x minus x1. So tell me what is y1, 1 is equal to minus 2 x1. अरे याला x1 y1 घ्या रे, हा पॉइंटलाच x1 y1 घ्या, हा असतो x1 y1 ओके, 2 x minus x1, x1 म्हणजे काय आपल्याकडे 6. So y minus 1 is equal to minus 2x plus 12. याला थोडं रिअरेंज करा, आपलं काम होऊन जाईल. 2x मायनस 2x इकडे आणा, कारण x कधी पण प्लसमध्ये ठेवा, मायनस 2x प्लस y मायनस 1 तर मायनस 12 इक्वल टू 0. सो 2x प्लस y मायनस मायनस प्लस मायनस 13 इक्वल टू 0. आपलं इक्वेशन आहे. थांबा, आन्सर नाही आला अजून. आपलं इक्वेशन आहे, पण या इक्वेशनमध्ये आपण काय करणार, पुट x इक्वल टू 0, कारण वी हॅव टू फाइंड द y इंटरसेप्ट. जेव्हा पण तुम्हाला y इंटरसेप्ट काढायचे तर x ला 0 पुट करा. काय बनणार, y मायनस 13 इक्वल टू 0, हेन्स y इक्वल टू 13. सो द आन्सर इज y इक्वल टू 13. सो ऑप्शन ए इज राईट आन्सर. समजलं?
चलो क्वेश्चन नंबर 6 पण ऑलमोस्ट सेम आहे, एकदम सेम क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 पण काय ते सगळे PYQ आहेत, तर मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 काय सेम एकदम. आता एक्स इंटरसेप्ट सांगितलं रे. एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय करणार, y इज इक्वल टू 0 पुट करणार ना. एक्स इंटरसेप्ट काढायचं आहे तर y इंटरसेप्ट काय असतो, 0 असतो. पासेस थ्रू लाईन ऑफ लाईन विच पासेस थ्रू पॉईंट्स. ओके म्हणजे इथं तर आपलं काम अजून सोपं झालं आहे. स्लोप कसं काढताल तुम्ही, ते हे ए आणि बी याच लाईनपासून पास होतात, ए आणि बी याच लाईनपासून पास होतात आणि याच लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं आहे. याच लाईनचं फक्त एक्स इंटरसेप्ट काढायचं. काय काढायचं आहे, एक्स इंटरसेप्ट काढायचं. ठीक आहे. मला सांगा स्लोप कसा काढणार. फर्स्ट ऑफ फाइंड द स्लोप इज नथिंग बट y2 minus y1 upon x2 minus x1. So tell me what is y1. Let's take this as x1 y1. करा याला x1 y1 असं घ्या, x2 y2 असं घ्या. सांगा y2 म्हणजे काय रे आपल्याकडे 3 minus y1 upon x2 minus plus 1. काय आलं 3 minus 2 1 by 3 आलं ना, 1/3. ओके आपण या लाईनचं स्लोप तर काढले, पण याचं इक्वेशन कसं काढणार. बाय स्लोप पॉईंट फॉर्म. So by using slope point form we can find out the equation. So what will be the slope point form. y minus y1 is equal to m into x minus x1. नेक्स्ट तुमच्या डोक्यात प्रश्न, सर x1 y1 कोणाला घ्यायचं, हा a ला घ्यायचा का b ला घ्यायचं. बघा हा एकाच लाईनवरती आहे ना, हा दोन्ही पॉईंट्स या इक्वेशनला सॅटिस्फाय करतील ना. आहे तो ए असो किंवा बी असो, या इक्वेशनला सॅटिस्फाय तर करणार ना. सो यू कॅन टेक ए और यू कॅन टेक बी. तुमचं आन्सर सेमच येणार आहे. ट्राय करून बघा, तुमचा आन्सर सेमच येणार आहे. सो आता मी काय करतो, ए घेतो. ठीक आहे. y मायनस y1 म्हणजे कोण, इक्वल टू m म्हणजे काय आपल्याकडे 1/3 टू x मायनस x1 म्हणजे कोण, -1 म्हणजे +1. सो हे क्रॉस मल्टिप्लाय करून टाका. सो काय बनणार 3y minus 6 इक्वल टू x plus 1. सो x minus 3y प्लस तिकडे मायनस +1 plus 7 इक्वल टू 0. x minus 3y, एक मिनिट 7 का लिहिलं मी, 6 येणार ना, -6 इकडे आलं तर +6 होणार. मग ॲड झाल्यानंतर 7 येणार रे. 6 + 1 हां आता 7 येणार इक्वल टू 0. सो दिस इज द इक्वेशन द रिक्वायर्ड लाईन, बट वी डोंट वॉन्ट द इक्वेशन, वॉन्ट द एक्स इंटरसेप्ट. सो पुट y इक्वल टू 0. या इक्वेशनमध्ये y 0 पुट केलं तर काय येणार, x इक्वल टू -7. सो -7 इज आन्सर. काय म्हणतील सर तुम्ही x1 y1 ला ना -1 आणि 2 पुट केलं, तुम्ही 2 आणि 3 पुट करा बरं. पुट करा ना, तो 2 आणि 3 पुट केलं तर तुम्हाला आन्सर तोच भेटणार आहे. जर तुम्ही 2 आणि 3 पुट केलं तरी तुम्हाला आन्सर तोच भेटणार आहे. ट्राय करून बघा. जरी तुम्ही 2 आणि 3 पुट केलं आन्सर तोच भेटणार. मी नाही करत, एक काम करा, मी नाही करत, व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. अर्धे मुलं व्हिडिओचं ड्युरेशन बघूनच घाबरतील. ट्राय करा. जसं मी -1,2 पुट केलं ना, तसं तुम्ही 2,3 या स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये पुट केलं तरी तुमचा इक्वेशन हाच येतो. आणि जर तुम्ही या इक्वेशनला सॉल्व्ह केलं की तुम्हाला आन्सर -7च भेटणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Question number 6 done. Then question number 7. The number of lines passing through point 1, 2 and making equal intercept on coordinate axes is. अरे आठवते का स्ट्रेट लाईन मध्ये सगळ्यात पहिलं क्वेश्चन, हाच क्वेश्चन मी तुमचा क्लासमध्ये शिकवलं होतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असे एक्स ॲक्सेस वाय ॲक्सेस आहेत बरोबर. नंबर ऑफ पासून टू 1, 2 होता. 1, 2 इथं कुठेतरी येणार. हा पॉईंट समजा 1, 2. आता या 1, 2 मधनं किती लाईन्स असे पास होतात जे इक्वल इंटरसेप्ट बनवतात. इंटरसेप्ट म्हणजे काय, हे याला म्हणतो वाय इंटरसेप्ट आणि याला म्हणतो एक्स इंटरसेप्ट. हे इक्वल असेल समजा, जस्ट एक एक्झाम्पल घेतोय, हा समजा 3 असेल तर हा पण 3 असेल. असं एक लाईन जाऊ शकतो. आता 3 दिले का कुठं 3 आहे म्हणून नाही, आपण जस्ट एक एक्झाम्पल घेतो बरं का. हा असं एक लाईन होऊ शकतो आणि 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 आपण असं एक लाईन ड्रॉ करू शकतो ना. तर इथं बघा हा इंटरसेप्ट एक्स इंटरसेप्ट. आता हा डिस्टन्स जेवढं असेल हाच तेवढं, हा एवढंच हा पण डिस्टन्स असेल ना. तो इथं समजा 2 असेल, हे पण 2 असेल ना. असं आपण किती लाईन बनवू शकतो एका पॉईंटपासून, म्हणजे या पॉईंटपासून किती लाईन बनवू शकतो. आन्सर इज अजून कुठं असं बनवलं तर नाही होणार. अजून कोणताही पॉसिबिलिटी नाही आहे, असं केलं तर नाही होणार.
कसं करणार आपण, नाही होणार, इक्वल इंटरसेप्ट नाहीच येणार ना, इक्वल इंटरसेप्ट नाहीच येणार. सो आपल्याकडे दोनच ऑप्शन आहे. आता इथं एक्स इंटरसेप्ट, हा एक्स इंटरसेप्ट, हा एक्स इंटरसेप्ट सेम असेल, तसंच हा वाय इंटरसेप्ट, हा एक्स इंटरसेप्ट सेम असेल. सो दिस विल बी सेम. द आन्सर इज हाऊ मेनी स्ट्रेट लाइन कॅन गो फ्रॉम दिस पॉइंट, दॅट इज आन्सर इज, सो द राईट आन्सर इज ऑप्शन डी, ऑप्शन डी 2. क्लासरूममध्ये पण हा क्वेश्चन तुम्हाला शिकवले. सगळ्यात पहिलं क्वेश्चन आपण हेच केलं होतं, आठवते. क्वेश्चन नंबर 7 डन. वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा बरं काय सांगते. लाईन थ्रू द पॉइंट्स ओके 1,4 and -5,1 intersects the line 4x plus 3y minus 5 equal to 0 in the point. अच्छा बघा आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, आपल्याकडे एक सही लाईन घ्या, असं एक लाईन घ्या बरोबर. या लाईनवरती दोन पॉईंट्स माहीत तुम्हाला. पॉईंट काय 1,4, दुसरा पॉईंट काय -5,1 बरोबर. आणि हा एक लाईन आहे ना, दुसरा लाईनला इंटरसेक्ट करतोय, हा दुसरा लाईन याला इंटरसेक्ट करतोय. आणि हा लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे 4x plus 3y minus 5 equal to 0 बरोबर. असा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे यांचं. तर आपल्याला पहिल्या लाईनचा स्लोप काढायचा आहे. नाही फाइंड द पॉईंट्स म्हणजे कोणता, हा आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं रे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हे एक्स आणि वाय काढायचं आपल्याला. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं. x1 y1 सांगितलं तर चालते. सो हॅव टू फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, कसं काढता येईल, कसं काढता येईल. बघा सगळ्यात पहिलं काय करा, या लाईनचं इक्वेशन काढा, या लाईनचं इक्वेशन काढा. कारण याचं इक्वेशन ऑलरेडी आहे. याचं इक्वेशन काढलं तर दोन इक्वेशनला तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व करावं लागेल. दोन इक्वेशन जर तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व केलं, यू विल गेट द इक्वेशन, यू विल गेट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन राईट. सो याचं इक्वेशन कसं काढणार. आता आपल्याकडे दोन पॉईंट्स आहेत, दोन पॉईंटवर आधी स्लोप काढा बरोबर. मग स्लोप पॉईंट फॉर्म वापरा. स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये तुम्ही हा पॉईंट घ्या किंवा हा पॉईंट घ्या, तुम्हाला इक्वेशन सेमच भेटणार आहे. तुम्हाला याचं इक्वेशन भेटेल, दोन इक्वेशनला सॉल्व करा, आन्सर भेटून जाईल. सांगा याचा स्लोप काढा आधी. सो स्लोप किती येणार, m इज इक्वल टू y2 minus y1 अपॉन x2 minus x1. सांगा y2 म्हणजे 1 minus 4 पण हे बघा हा y2 minus y1 अपॉन x2 minus x1 म्हणजे -5 -1 -5 -1 किती झाले रे, -3 by -6. सो मायनस मायनस कॅन्सल झालं 1/2. सो स्लोप भेटला किती 1/2. याचा स्लोप 1/2 भेटला तर याचं इक्वेशन काय असेल, बाय स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप पॉइंट फॉर्म. and what is slope point form, y minus y1 is equal to m bracket x minus x1. आता भरपूर स्टुडंट्स म्हणतात सर x1 y1 कुणाला घ्यायचं नेमकं, आम्हाला समजतच नाही. x1 y1 अरे कुणालाही घ्या तुम्ही, हा पॉईंटला घ्या किंवा हा पॉईंटला घ्या, तुमचं इक्वेशन तोच येणार आहे. x1 y1 याला घेऊन टाका चला. सो y minus y1 किती आपल्याकडे 4 इक्वल टू स्लोप किती आपल्याकडे हाफ टू x minus x1 किती आपल्याकडे 1. क्रॉस मल्टिप्लाय करा 2y minus 8 काय ना 2y minus 8 इज इक्वल टू x minus 1. आपलं इक्वेशन काय येणार, इथंच लिहितो x minus y minus 1 plus 8 equal to 0. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला इक्वेशन भेटणार x minus 2y plus 7 equal to 0. बघा ना -1 plus 8 plus 7 equal to 0. करा आपल्याकडे दोन इक्वेशनला सॉल्व करा. इक्वेशन नंबर 1 सांगा, हा आहे तुमचा इक्वेशन नंबर 2. सो व्हेन यू सॉल्व बोथ द इक्वेशन सायमल्टेनियसली यू कॅन गेट द आन्सर. सो इक्वेशन सॉल्व कसं करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 4 कॅन्सल होतं ना 4 मल्टिप्लाय केलं की बरोबर. या पहिलं इक्वेशन काय 4x plus 3y minus 5 equal to 0. दुसऱ्या इक्वेशनला 4 मल्टिप्लाय केले काय येणार 4x minus 4 2 जार 8y plus 7 4 जार 28 equal to 0. सॉल्व करा. साइन चेंज होतात ना, असं असेल तर मायनस होतो, मायनस असेल तर प्लस होणार, असं असेल तर मायनस होणार. 4x कॅन्सल होतो, तो काय 8 plus 3 सांगा 8 plus 3 11y बरोबर. 11y मायनस 5 minus 28. एक काम करा मायनस हे बघा ना, इथं पण मायनस इथं पण मायनस आहे, मायनस मायनस प्लस होतो ना. सो 5 plus 28 आणि मायनस लावून टाका, इट इज 30.
इक्वल टू 0. सो इथं वायसाठी सॉल्व केलं. y इज इक्वल टू 33 -11 इकडे गेलं, -33 इकडे गेलं तर +33 अपॉन 11. वी गॉट y इक्वल टू 3. काय भेटलं आपल्याला 3. y जर 3 भेटला, आता ऑप्शनमध्ये तुम्हाला एकच ऑप्शन दिसतोय y3 वाला, ऑप्शन डी. मग ऑप्शन डीचा आपला आन्सर असेल ना. तर तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे तर तुम्ही ऑप्शन म्हणजे -1 साठी पण सॉल्व करू शकता. पुट y इक्वल टू 3 इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मी तर वरती सॉल्व करतो, इथं सॉल्व करतो. y इज इक्वल टू x, आता x मायनस इंटू 3 7 इक्वल टू 0. सांगा x मायनस 6 + 7 इक्वल टू 0. सांगा रे 6 + 7 हे काय, इथं 1 येणार बरोबर, +1 येणार. सो इथं काय येणार +1. x + 1 इक्वल टू 0 येणार. पण हा 1 जर तिकडे गेला तर काय होणार -1. सो x भेटला -1, y भेटला 3. सो ऑप्शन डी इज राईट आन्सर. समजलं का? सोपं क्वेश्चन होता हा पण. देन वी कम टू क्वेश्चन नंबर 9. 8 क्वेश्चन डन. फक्त 2 क्वेश्चन राहिलेत, मग आपला आजचा टास्क कंप्लीट होतोय. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिले बघा बरं. क्वेश्चन नंबर 9. The length of perpendicular drawn from the point, perpendicular drawn from the point 4,1. सो हा एक पॉइंट आहे 4,1 आणि हा परपेंडिक्युलर आहे दुसऱ्या एक लाईनवरती. लाईन आहे 3x - 4y + k = 0. हा डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे. डिस्टन्स किती युनिट असं दिलेलं आहे. हा डिस्टन्स, द व्हॅल्यू ऑफ के इज, अच्छा के काढायचं आपल्याला. सो आपला फॉर्म्युला काय रे, फॉर्म्युला काय, डी इज इक्वल टू ax1 + by1 + c upon root of a² + b². दिस इज द फॉर्म्युला राईट. मला सांगा म्हणजे काय, एक्सचा कोएफिशियंट 3, x1 म्हणजे काय, हा आपला पॉईंट, आपण x1 घेतो ना. सांगा 3 × 4 + b म्हणजे काय, वायचं कोएफिशियंट, तो मायनसमध्ये, थांबा मायनसमध्ये -4 आणि आपला y कोण आहे, y म्हणजे कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट 1 + c म्हणजे k अपॉन रूट ऑफ स्क्वेअर म्हणजे 3² + b² म्हणजे -4². ठीक आहे. सो काय होणार 12. डीचं व्हॅल्यू पण दिलं ना 2. डी म्हणजे डिस्टन्स किती आहे 2. सो 4 × 12 -4 + k अपॉन b² 9, 4² 16, 16 + 9 25, रूट 25 म्हणजे 5. डिनॉमिनेटरमध्ये काय होतं 5. आपल्याला परत सॉल्व करूया. 2 इज इक्वल टू, मला सांगा 12 - 4 ते 8, बरोबर. इथं काय येणार 8 + k, बरोबर ना, 8 + k अपॉन 5. तर समजा मला मॉड काढायचं असेल तर आपण 2 ला +- घेतो, कारण आता हा 2 जो आहे डिस्टन्स तो प्लसमध्ये पण असू शकतो, मायनसमध्ये पण असू शकतो. विल टेक +- 2 येण्यापेक्षा काम करणार 5 इथं डिवाइड करतो, इकडे आलं तर मल्टिप्लाय करणार. सो 5 × 2 = 10. सो 10 इज इक्वल टू 8 + k. आपल्याकडे 2 आन्सर आले पाहिजेत. आपल्याकडे 2 आन्सर येणार, एक प्लससाठी एक मायनससाठी. समजलं ना. मॉड ज्यावेळेस जातो त्यावेळेस डिस्टन्स + मध्ये असतो, बरोबर. इधर दिस कॅन प्लस और दिस कॅन मायनस. 5 इकडं 2 सोबत मल्टिप्लाय झाला तर 10, 5 × 2 = 10. तर +10 साठी सॉल्व करा. 10 इज इक्वल टू +8 + k ना, हा साठी सॉल्व करायचं आपल्याला. सो 8 + k सांगा मला. नाउ टेल मी इज इक्वल टू 8 + k. सो केचं व्हॅल्यू काय येणार, k इज इक्वल टू 10 - 8. सो k काय येणार 2. ऑलरेडी तुम्हाला आन्सर भेटलेले. कुठं भेटतो तुम्हाला, हा ऑप्शन डी इज राईट आन्सर. बट चेकिंगसाठी तुम्ही अजून एक सॉल्व केलेलं कधी पण बेटर आहे. -10 घ्या बरं. -10 इज इक्वल टू 8 + k. केचं व्हॅल्यू काढा बरं. k इज इक्वल टू -10 - 8. सो k इज इक्वल टू -18. सांगा आता काय, ऑप्शन डीचा आपला आन्सर, बरोबर. समजलं का. त्यावेळेस मॉड काढतो त्यावेळेस डिस्टन्सला +- मध्ये घ्यायचं. ठीक आहे. ज्यावेळेस आपण मॉड काढतो त्यावेळेस डिस्टन्स आयदर इट कॅन बी प्लस और इट कॅन बी मायनस. अँड देन वी कम टू द लास्ट क्वेश्चन फॉर टुडे. लास्ट क्वेश्चन काय बघा बरं. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 7, -4 and is perpendicular to the line passing through the points, passing through the points
2,3 अँड 1,-2. परत त्याचा शॉर्टकट लावू शकतो, पण काय शॉर्टकटने सगळंच इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर तुम्ही काय करणार, मग तुम्ही राईट इक्वेशन कसं काय शोधणार. सो फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट दिस अँड परपेंडिक्युलर. ओके, सेम क्वेश्चन लास्ट टाइम सारखंच. हा आपला लाईन असणार आहे 7,-4. हा परपेंडिक्युलर आहे का दुसऱ्या लाईनवरती. हा दुसऱ्या लाईनचे पण आपल्याला 2 पॉईंट्स दिलेत. क्या बात आहे. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन नाही दिले यावेळेस. 2,3 अँड 1,-2 म्हणजे दुसऱ्या लाईनचं पण आपल्याला 2 इक्वेशन दिले. ठीक आहे ना. इथून एम काढू शकता ना, या 2 लाईनच्या इक्वेशनमधून तुम्ही एम काढा. आता हा एम भेटला तर तुम्हाला M2 भेटून जातो, बरोबर. आणि तुम्हाला हा पॉईंट माहिती आहे, हा M2 माहिती आहे. स्लोप पॉईंट फॉर्मने तुम्ही याचं इक्वेशन काढू शकता. झालं. सांगा मला काय येणार आहे स्लोप. स्लोप सांगा मला. y2 - y1. y2 म्हणजे काय आपल्याकडे -2 -3 ऑन x2 - x1 1 - 2. तर काय -5 - प्लस -5 आपण -1. सो आन्सर तो 5. हा तर झाला लाईन, पण आपल्याला जो परपेंडिक्युलर लाईन आहे तो परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काढायचा ना. त्याचा स्लोप काय करणार आपण, उलटा करणार फक्त. 1/5 -1/5 -1/5. Okay. Now we will use slope point form. Slope point form. सांगा slope point form काय आपल्याकडे. y - y1 is equal to m ब्रॅकेट x - x1. सांगा y - y1. y1 कोण आहे आपल्याकडे. x1 y1 असं ट्रीट करा. y1 म्हणजे कोण -4 म्हणजे झालं +4 is equal to -1/5 ब्रॅकेट x - x1. -x1 म्हणजे कोण -7. मल्टिप्लाय करून टाका. So 5y plus 5 4 = 20 is equal to -x plus 7. Rearrange करा. x plus 5y plus 20 7 तिकडे गेलं तर -7 equal to 0. So 20 - 7 आपल्याला काय भेटणार 13 भेटणार. So x plus 5y काय झालं 20 - 7 plus 13 equal to 0. So का x plus 5y plus 13. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं. ओके. सो आजच्या 10 क्वेश्चनचे टार्गेट आपण कंप्लीट केले. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उरलेले अजून 10 क्वेश्चन कंप्लीट करू. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजले. नाही समजलं तर उद्या मला येऊन डाऊट विचारू शकता आणि सगळे क्वेश्चन्स समजून आपल्या बुकमध्ये लिहिलं तर बेटरच आहे. ठीक आहे. बाय.